हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. गाईज, तुम्हाला माहीत असेल की खूप जास्त तुमच्या साईडने इन्क्वायरीज होत्या की PSIR ऑप्शनल रिलेटेड, आणि आपलं ऑफलाईन जी बॅच आहे ती ऑलरेडी चालू झाली आहे आणि तुमच्यासाठी लवकरच डेट पण अनाऊन्स होती आहे की 2 ऑक्टोबरपासून तुमच्यासाठी ऑनलाईन मोडवर पण PSIRची बॅच जी आहे ती लॉन्च होणार आहे. ओके, सो त्याचे फीचर्स वगैरे काय असतील त्या रिगार्डिंग पण आपण बोलू. पण सुरुवातीला आपला जो महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे की आता तुमच्यातले पुष्कळ सारे जे MPSCचे विद्यार्थी आहेत त्यांना ऑप्शनल काय चूज करायचं आहे याच्याबद्दलच एक खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. ओके, तर आपला आजचा मेन मोटो असणार आहे की PSIR ऑप्शनलबद्दल मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये गायडन्स करणार आहे. सोबतच तुमच्यासोबत आपले एक सर आहेत, ते PSIRचा सिलेबस पण तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक डिटेल आयडिया येईल की PSIRची एक ओव्हरऑल आयडिया काय असेल, कारण तुम्ही कम्प्लिटली न्यू आहात, तुम्हाला काय चूज करायचं काय नाही याबद्दल काहीच आयडिया नाही आहे. त्यामुळं आम्ही तुमच्यासमोर विदर्भ आयएस अकॅडमीतर्फे वेगवेगळे जे ऑप्शनल लॉन्च करण्यात येत आहे तर त्याचं तुम्हाला एक मार्गदर्शन मिळणार आहे. ओके, तर त्या बेसवर तुमचा कोणत्या सब्जेक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता. आता आजच्या या म्हणजे सेशन्समध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत की PSIR ऑप्शनल रिलेटेड काय काय, पहिले तर ऑप्शनलबद्दल बघू की ऑप्शनलचं काय स्ट्रक्चर आहे काय नाही. त्यानंतर स्पेसिफिक टू PSIR जर घेतला तर खूप लोक म्हणतात आजकाल की PSIR खूप लेंदी आहे, लाईक अशा काही तुमच्या डोक्यात पण कन्फ्युजन असेल तर त्याचा आपण एकदा हे बघू की PSIR ऑप्शनल घेतल्यानंतर तुम्हाला काय ॲडव्हान्टेजेस असतील. ओके, तर या सगळ्या टॉपिक्सवर आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके, आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त की आपला जो कोर्स असतोय किंवा एक ऑफलाईन बॅच लॉन्च झालेली आहे आणि ऑनलाईन जी पण लॉन्च होणार आहे त्याबद्दल पण आपण एक डिटेल्स वगैरे तुमच्यासोबत शेअर करून देईल की जेणेकरून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती जे आहे त्याच्यासोबत कॅरी फॉरवर्ड करू शकता. ओके, सुरुवातीला तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट. ओके, की काही जण मुलांना डाऊट असतो की जे ॲप आहे आपलं ते कुठं आहे, तर प्ले स्टोअरवर तुम्हाला अशा प्रकारचा ॲप दिसेल. तर विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला वेगवेगळे जे कोर्सेस असतील ते अवेलेबल होतील. 2 ऑक्टोबरपासून तुम्हालाही आपला जो कोर्स लॉन्च होतो आहे त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला याच ॲपवर मिळून जाईल. ओके, तर हे लास्टली आपण बघू की या कोर्सचे फीचर्स वगैरे काय राहणार आहे. पण सुरुवातीला आजचा आपला जो महत्त्वाचा मुद्दा असेल राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, हे आपण PSIRलाच मराठीमध्ये या नावाने ओळखतो. तर याबद्दल आपण आज एक डिटेल आयडिया घेऊ. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल मोस्टली की आय डोंट नो की तुम्हाला माहिती आहे का नाही, बट राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये तुम्हाला 2 सब्जेक्ट्स मोस्टली तुम्ही बघता. एक पहिला जो पार्ट येतो तो आपला पॉलिटीचा पार्ट आहे आणि दुसरा जो पार्ट बघायला मिळतो तो इंटरनॅशनल रिलेशन, त्यालाच आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय संबंध. ओके, राज्यशास्त्र जे आपण स्टडी करतो पॉलिटीचा पोर्शन तो एक आहे, आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण मोस्टली IR ओके जे आपले वर्ल्ड अपडेट्स आहेत त्याच्या रिगार्डिंग आपण डिस्कशन्स करतो. आता हे तर सगळं ओव्हरव्ह्यू झाला, पण सुरुवातीला मी तुम्हाला काही डेटा फॅक्ट्सबद्दल बोलणार आहे की तुम्हाला पुष्कळ जणांना माहिती असेल की PSIRची पॉप्युलॅरिटी किती आहे. ओके, आता स्पेसिफिकली MPSCवाल्यांसाठी तर कम्प्लिटली न्यू ऑफ आहे. मग याच्या सोबत बोलण्याच्या पहिले मी तुम्हाला काही फॅक्ट्स फिगर दाखवणार आहे की याची पॉप्युलॅरिटी सध्या तुम्हाला किती बघायला मिळेल, मुलं हा चूज का करतात का नाही, तर याची मी एक आयडिया तुम्हाला देते. बघा, सुरुवातीला मी तुम्हाला दाखवत आहे की माझ्याकडे आता जो डेटा आहे तो तुम्हाला मी बेसिक जो डेटा दाखवणार आहे, हा जो डेटा दाखवत आहे तो बेसिक आहे UPSCचा. ओके, UPSCची जी एक्झामिनेशन्स होतात त्याच्यामध्ये जे ऑप्शनल PSIR घेतलेल्या स्टुडंटचा हा डेटा तुम्हाला बघायला मिळेल. ओके, तर बघा 2014 मध्ये 907 विद्यार्थी अपियर्ड होते मेन्सला, त्यात ते 907 विद्यार्थ्यांनी PSIR ऑप्शनल घेतला होता. देन 990 झाले, 1320 कॅन्डिडेट झाले आणि 1246 कॅन्डिडेट तुम्हाला इथे बघायला मिळतील. म्हणजे डे बाय डे हा जो नंबर आहे तो तुम्हाला वाढताना दिसत असेल. इनफॅक्ट आता तुम्हालाही माहिती आहे जागा कमी होतात आहे, पण PSIR घेण्याची संख्या वाढताना तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता याच्या मागं कारणं काय असतील ते आपण नंतर बघू, पण सुरुवातीला हे बघू. आणि बघा या चार्टमध्ये किती कॅन्डिडेट्स अपियर झाले ते आहेत मेन्सचा जवळपास बघा एक ॲप्रॉक्सिमेट फिगर घ्या की 8 ते 10,000 विद्यार्थी असतात, तर त्यातले बघा 1/10 तर पूर्ण लोक हाच ऑप्शनल चूज करतात. इथं तर 1200 आहे, तर तुम्हाला एक ॲव्हरेज दिसेल की मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स ऑप्शनल PSIR असतो. आता सिलेक्शन रेशो बघा, सिलेक्शन रेशो पण तुम्ही बघू शकता, एक चांगला फिगर तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे जेवढे सिलेक्टेड होतात त्यातले 107
ओके. 117 कॅन्डिडेट्स हे तुम्हाला PSIR ऑप्शनलमधून घेतलेल्या कॅन्डिडेटचा रिझल्ट बघायला मिळेल. ओके. आता हे असं नाही की डिसाइडिंग फॅक्टर असेल, पण तरी पण आपल्याला आपल्या ऑप्शनलचं स्टेटस काय हे माहीत असायला पाहिजे. ओके. आता यावर्षी 2018 वगैरेच्या टॉपर्समध्ये ज्या पहिले 10 टॉपर्स आहेत त्याच्यात सगळ्यात तुम्हाला आपल्या स्टुडंटची किंवा आपल्या ऑप्शनल असलेल्या स्टुडंटची रँक बघायला मिळेल. आपला जो PSIR ऑप्शनल असलेल्या स्टुडंटची इथं रँक बघायला मिळेल. बघा 2018 मध्ये 9th रँक, म्हणजे पहिल्या 10 मध्ये आपले PSIR ऑप्शनल असलेले स्टुडंट तुम्हाला बघायला मिळतात इथे. ओके. म्हणजे आता हा डेटा मी दाखवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की ऑप्शनल आपण घेण्याच्या पहिले एक आयडिया असली पाहिजे आपल्याला की याचा सक्सेस रेशो आहे का तितका. बघा सक्सेस रेशो शेवटी तुमच्यावरच डिपेंड करणार आहे, पण महत्त्वाचा मुद्दा असतो की तेवढे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का सोबत, त्याच्यात स्कोर होऊ शकतो का, तेवढी लँग्वेज तेवढी आपण हे करू शकतो का, कन्व्हिन्सिंग वेनी लिहू शकतो का. तर त्यासाठी आपल्याला हा डेटा पाहिजे. तर लोक आपल्यासमोर रोल मॉडेल आहे ते. सो डेफिनेटली आपण काय सांगू शकतो की येस आपण काय करू शकतो, हा ऑप्शनल चांगल्या प्रकारे डील केला तर आपण पण डेफिनेटली लिस्टमध्ये येऊ शकतो. सोबत आता इकडं बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स इन अ पॉलिटी. ओके. 2017ला बघा पॉलिटीच्या क्वेश्चनची संख्या जवळपास 22 पर्यंत रीच झाली होती. त्यानंतर पुन्हा 13 वगैरे आलेले तुम्हाला दिसतील. आता हे पॉलिटीचे क्वेश्चन्स का दाखवले, कारण पॉलिटीचे क्वेश्चन्स अगेन बीन प्लेइंग अ मोस्ट इम्पॉर्टंट रोल, कारण याचा रोल खूप महत्त्वाचा असतो. कारण आपली एक पकड जी असते पॉलिटीच्या सेक्शनवर तुम्हाला चांगली बघायला मिळेल. आता पुष्कळ साऱ्या विद्यार्थ्यांचा अजून काही कन्सर्न्स असतील की थिंकर काय आहे काय नाही, खूप अवघड असतात असं आम्ही ऐकलंय वगैरे. तर मी तुम्हाला एक जेन्युअन फीडबॅक सांगते की आमची जी ऑफलाईनची जी बॅच चालू झालेली आहे त्याच्यामध्ये मुलं पहिले एवढे जास्त फिअरफुल राहत होते रिलेटेड टू वेस्टर्न थिंकर्स. ओके. बट आम्ही सुरुवातच वेस्टर्न थिंकरपासून याच्यासाठी केली की मुलांच्या मनामध्ये जी भीती आहे सोबत जो बेस आहे PSIR ऑप्शनलसाठी लागणारा किंवा आपण म्हणू राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी जो बेस लागतो त्याच्यासाठी जे लागतं बेसिक वेस्टर्न थिंकर त्याच्यापासूनच आपण सुरुवात केली आणि मुलं एवढे जास्त कॉन्फिडंट फील करत आहे. सो तुम्हाला पण त्या अकॉर्डिंग जो तुमचा वेस्टर्न थिंकरचा सेशन आहे तो खूप इझी वाटेल. ओके. सो त्याबद्दल काहीच डाऊटफुल राहू नका. तर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा की तुम्हाला जर तुम्ही ऑप्शनल चूज केला तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही एक अडचण येणार नाही. आता सुरुवातीला आपण PSIR ऑप्शनल बद्दलचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत त्याला एकदा डिस्कस करू. ओके. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. आता बघा तुम्हाला मी एक ओव्हरऑल आयडिया देते की याचा महत्त्वाचा रोल तुम्हाला इथं दिसेल जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये. ओके. सामान्य अध्ययनचा जो पेपर असतो तुमचा 1, 2, 3, 4 जवळपास 1000 मार्काचं 1000 मार्क्सचं तुम्हाला GS पोर्शन बघायला मिळेल. सो हा 1000 मार्क्सचा जो पेपर असतो ओके GSचा जनरल स्टडीजचा त्याच्यातला स्पेसिफिकली एक पेपर आहे तुमचा GS2. ओके. GS2 मध्ये तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट्स बघायला मिळतील लाईक पॉलिटी सब्जेक्ट झाला. ओके. इंटरनॅशनल रिलेशन झालं. तर हा मोस्टली जो सब्जेक्ट आहे पॉलिटी झालं, इंटरनॅशनल रिलेशनचा पॉईंट झाला, हा सगळा तुमचा आपला PSIR ऑप्शनलमधून कव्हरअप झालेला दिसेल. ओके. सो आता तुम्ही एक अजम्पशन घेऊन चला की आपल्या इथं किती 250 मार्क आपल्याला GS मधले आपण PSIRचं ऑप्शनल करतो आहे तर हे 250 मार्क आपले काय होतात ते सिक्युअर होतात. आता बघा जनरल स्टडीज 1चा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॉडर्न हिस्ट्रीचे काही क्वेश्चन्स बघायला मिळतील. ओके. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या मुवमेंट्स आहे, नॉन कॉपरेशन मुवमेंट वगैरे. ओके. तर गांधीजीशी रिलेटेड वेगवेगळे क्वेश्चन्स असतात. सो तो एक अँगल जो आहे तो आपण एक अप्रॉक्सिमेट फिगर बघू. मॉडर्न हिस्ट्रीचे 50 to 60 मार्क. ओके. 60 मार्क्स आपण कन्सिडर करू, अदरवाईज वी कॅन कन्सिडर इट ॲज 50 मार्क्स. ओके. 50 मार्कचा आपल्याला जनरल स्टडीज 1चा पेपर बघायला मिळतो. त्यानंतर आपला एक एसेचा पेपर बघा. एसेचा पेपर ओव्हरऑल एसेचा पेपरमध्ये अजून काही महत्त्वाचा रोल प्ले करेल. सो एक अजम्पशन घ्या एसेचा पेपर आणि महत्त्वाचा अजून आपला राहिलेला एक जनरल स्टडीजचा पेपर GS4. ओके. GS4 मध्ये तुम्हाला माहीत नसेल पण मी तुमच्या माहितीसाठी सांगते की प्लॅटो, अरिस्टॉटल वगैरे यांचा खूप इम्पॅक्ट पडतो या GS4चा पेपर तुम्ही लिहिताना आणि ते डायरेक्टली पार्ट आहे आपल्या सिलेबसचा. सो इथं तुम्हाला GS4 मध्ये पण याचा डायरेक्टली इम्पॅक्ट दिसेल. सो माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू मी जर तुम्हाला कन्व्हिन्सिंग वेनी बोलतीये तर बघा 500 मार्क मी डायरेक्टली आपल्या ऑप्शनल जो आहे ते मार्क्स बोलतीये. देन 250 मार्क आपला इथलचा पोर्शन. ओके. 250 मार्काचा इथलचा. ओव्हरऑल या सगळ्यांचा एक ओव्हरऑल आयडिया जर आपण ओव्हरऑल फिगर धरली ह्या तिन्हीमध्ये आपल्याला हेल्प करणारा सपोज टेक एक्झाम्पल 150. सो आपले डायरेक्ट मार्क्स किती झाले 900 मार्क्स आपल्याला डायरेक्ट PSIR
ची जर आपण प्रिपरेशन करत आहोत तर 900 मार्काचा इथं फायदा होऊ शकतो. बघा मी इथं सगळे हे 3 कन्सिडर करून एक ओव्हरऑल फिगर घेतली की आपल्याला 150 मार्काचा फायदा होईल. आता एसेमध्ये मॅडम जर फिलॉसॉफिकल एसे नाही आला तरी आम्ही काही लिहू शकतो का? डेफिनेटली तुमच्याकडे एक ग्रीप असेल लिहिण्यासाठी, कॉन्टेंट असेल तर तो कॉन्टेंट तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता एसेमध्ये फिलॉसॉफिकल अँगलचा यूज करून. यावर्षी 2022चा जर तुम्ही एसे पेपर बघितला असेल डेफिनेटली तुम्हाला एक आयडिया आली असेल की त्याच्यामध्ये पण काय आहे की यावर्षी फिलॉसॉफिकल एसे पुष्कळ आलेले. ओके, तर आता याच्यातून सांगण्याचा मुद्दा की जर तुम्ही PSIR ऑप्शनल घेतला तर तुमची पकड जी फिलॉसॉफिकल थिंकर्स वगैरे आहे याच्यावर चांगली ग्रीप बसून जाईल, जेणेकरून तुम्हाला GS4 टॅकल करायला किंवा एसे जर आला त्या कॅटेगरीचा तर तिथं पण हेल्प होईल. आता बघा मी रेफरन्स UPSCचा याच्यासाठी घेते की MPSC कॅन्डिडेटला आता सध्या रेफरन्स कशाचं घ्यावं लागणार आहे? UPSC. कारण नो डाऊट तुमच्याकडे काहीच रिसोर्स नाही. तुम्ही जे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहात ते कोणते लास्ट इयरचेच बघणार आहेत. सो इथं तुम्हाला एक ग्रीप पकडू शकता अशी की आपल्याला PSIR ऑप्शनलमुळे किती फायदा होऊ शकतो, तर जवळपास आपण 900 मार्काची ग्रीप याच्यावर पकडू शकतो. ओके, तर ही झाली ओव्हरऑल आयडिया रिलेटेड टू PSIR ऑप्शनल की आपल्याला जनरल स्टडीजमध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करेल PSIR ऑप्शनल. याच्या व्यतिरिक्त अजून मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत रिलेटेड टू PSIR ऑप्शनल. एक आयडिया आली तुम्हाला कसं करायचं, काय एक्झॅक्टली फिगर आहे किंवा काय एक्झॅक्टली याचा इम्पॉर्टन्स आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त मी अजून तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे. बघा PSIR ऑप्शनलबद्दल तुम्हाला एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे PSIR ऑप्शनलमध्ये तुम्हाला पुष्कळ लोक सांगतात की याचा जो सिलेबस आहे खूप लेंदी आहे वगैरे वगैरे या गोष्टी, पण आत्ताच आपण एक मार्क्स बघितले की 900 मार्क्स हा कव्हरअप करत आहे. ओके, तर आता बघा लेंथ जरी थोडी जास्त बघायला मिळत असेल तुम्हाला कंपॅरिझनमध्ये, पण तुम्हाला हा व्हेरियस सब्जेक्टमध्ये ॲडव्हान्टेज देऊन चालला. GS2चा पेपर जो आहे, GS1चा पेपर आहे आणि GS4चा पेपर आहे, यांच्यामध्ये जर तुमचा PSIR ऑप्शनल असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉम्पिटिशन तुमच्या कॉम्पिटिटरला देऊ शकता याच्यामध्ये, कारण तुमचा PSIR ऑप्शनल आहे. तुमची पकड ही जनरल स्टडीजच्या मुलांची जेवढी असेल त्याच्यापेक्षा एक स्टेप तुमची जास्त असू शकेल. तर ही आपली एक स्ट्रॅटर्जी बघायला मिळू शकते. ओके, आता तुम्ही मोस्टली मी कोणत्या ऑप्शनलबद्दल बोलण्याच्या ऐवजी मी माझ्या ऑप्शनलबद्दल तुम्हाला सांगेल की PSIR ऑप्शनल असा आहे की जो डायरेक्टली तुमचा एक पूर्ण पेपर कव्हरअप करून दिला, एकमेव तुम्हाला असा ऑप्शनल दिसेल. ओके, म्हणजे डायरेक्टली तुमचा GS2चा पेपर पूर्णच खतम होऊन जातो. आपण जर PSIR ऑप्शनल घेतो आपल्याला GS स्टडी सेपरेट स्टडी करण्याचा काहीच गोष्ट पडणार नाही किंवा काहीच गरज पडणार नाही, म्हणजे तो आपला याच्यामध्येच कव्हरअप होऊन जातोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की असं तुम्हाला ॲडव्हान्टेज PSIR मध्येच मिळू शकतो की एक पूर्ण होल पेपर इथं काय होऊन जाऊ शकतो, कव्हरअप होऊन जाऊ शकतो. सो तुमच्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा राहू शकतो. आणि खूप जणांना पॉलिटीचा जो सब्जेक्ट असतो त्याच्यात खूप जास्त इंटरेस्ट असतो, काही लोकांना IR मध्ये काही इंटरेस्ट असतो. आता UPSCचे मोस्टली कॅन्डिडेट IRचा क्रेज बघून IR मध्ये एक इंटरेस्ट लक्षात घेऊन PSIR ऑप्शनल घेतात. ओके, तर दोन्ही खूप इंटरेस्टिंग सेक्शन आहेत. तुम्हाला पॉलिटीचा पण खूप जास्त छान अभ्यास करायला इथं मिळू शकतो आणि सोबत IRचा पण इथं अभ्यास करायला मिळू शकतो. सो दिस इज रिलेटेड टू द PSIR ऑप्शनल की चूज केल्यामुळे आपल्याला काय बेनिफिट होऊ शकेल. मी 2021च्या जर लिस्टबद्दल बोलते तर इफ आय एम नॉट गेटिंग रॉंग यावर्षीचा UPSCचा जो 3rd रँकर आहे आय थिंक त्यांचा पण जो ऑप्शनल होता PSIRचा ऑप्शनल होता. सो याच्यातून एक गोष्ट मी तुम्हाला एक सांगू शकते की 300+ मार्क्स हा सब्जेक्ट डेफिनेटली आपल्याला काय करू शकतो, ग्रिप करून देऊ शकतो. यावर्षीचा जो आपण 2021चा जर रिझल्ट प्रॉपर ॲनालिसिस केला तर मॅथ्स नंतर सगळ्यात हायेस्ट मार्क्स घेणाऱ्या सब्जेक्ट जो होता तो PSIR होतात. आता बघा एवढे जास्त स्कोअर येतो याचा अर्थ लिहिण्यासाठी आणि जे कंटेंट आपल्याकडे अवेलेबल आहे ते खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि आपण चांगला स्कोअर पण करू शकतो आणि त्यामुळे डेफिनेटली आपण मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतो. मोस्टली कसं असतं की आता तुम्ही MPSC कॅन्डिडेट असताना तुम्हाला आयडिया नसेल, पण मोस्टली जी आपला डिसाइडिंग फॅक्टर असतो जो आपल्या लिस्टमध्ये यायचं का नाही त्याचा महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. एक तर तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट, यस ऑप्शनल सब्जेक्ट झाला, एसेचा पेपर झाला, हे सब्जेक्ट जे आहे आणि इथिक्सचा पेपर झाला, हे खूप डिसाइडिंग फॅक्टर रोल प्ले करतात व्हेन यू आर कन्सिडरिंग युअर मेरिट लिस्ट. ओके, मेरिट लिस्टमध्ये हे 3 फॅक्टर आहेत, हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. सो आपल्याला या ऑप्शनल चूज करताना खूप जास्त कॉन्शियसली सिलेक्ट करावं लागेल. थोडंसं आता याची थोडीशी जी लिंक आहे PSIR ऑप्शनलची लिंक जनरल स्टडीजसोबत खूप जास्त प्रमाणात जुळते. आता त्याच्यामुळे आपल्याला सेपरेट अभ्यास करायचं काम पडत नाही. नाही तर मोस्टली GSचा कंटेंट जर ऑप्शनल आणि GSचा कंटेंट कम्प्लिटली वेगळा असेल तर आपल्याला
त्याचा काहीच फायदा होत नाही. पण जर असे काही सब्जेक्ट असेल की ज्याचा तुमचा ऑप्शनलचा सब्जेक्ट जर GS सोबत लिंकअप होत असेल तर GSचा अभ्यास पुष्कळ प्रमाणात काय होऊन जातो, कमी होऊन जातो. म्हणून त्याला या नजरेने नका बघू की ऑप्शनल खूप मोठा आहे. पण एक गोष्ट घ्या, ऑप्शनल मोठा आहे असं जर बघसाल तर तुम्हाला मे बी असं वाटू शकतं इट विल बी क्वाईट चॅलेंजिंग. ओके, पण याच्या वाईज हे बघा की हा आपल्याला 900 मार्काची ग्रिप कडून देतोय, तर तेवढं तर त्याच्यासाठी जस्टिस देणं, त्याच्यावर तितका टाइम स्पेंड करणं वर्थ इट आहे. ओके, सो हा मी तुमच्यासमोर डेटा प्रेझेंट याच्यासाठी केला की तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया असली पाहिजे की ऑप्शनलचं सध्याचं स्टेटस काय. आणि मी तुम्हाला सांगण्यासाठी मला UPSCचाच रेफरन्स घ्यावं लागेल. रिझन बिहाइंड दॅट तुमची ही यावर्षीची राज्यसेवेची पहिलीच अशा प्रकारची जी आपण म्हणू शकतो रायटिंगमध्ये असणारी मेन्स पहिल्याच वर्षी आहे. सो आपण त्याचाच रेफरन्स घेणार आहोत. आता ही झाली ब्रॉडर आयडिया. याच्या व्यतिरिक्त सिलेबस आहे. सिलेबस पण आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. पण PSIR बद्दल काय ते मी तुम्हाला एक आयडिया कन्वे केलेली आहे. ओके, आता याच्या व्यतिरिक्त काही लोकांना खूप जास्त हे थिंकर्सची भीती असते. आय डोंट नो का भीतात, पण खूप इंटरेस्टिंग पोर्शन आहे हा थिंकर्सचा जो आहे. तुम्ही एकदा हे थिंकर्स स्टडी केले त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हणलं जातं की जेव्हा जर तुम्ही थिंकर स्टडी करता, म्हणजे जरी तुम्ही कोणतं ऑप्शनल प्रिपेअर करत असाल, सपोज टेक एक्झाम्पल टेक्निकल ऑप्शनल असेल आणि त्याच्यामध्ये थिंकर नसेल तरी UPSCच्या MPSCच्या कॅन्डिडेट्सने काय केलं पाहिजे, थिंकरचा अभ्यास केला पाहिजे. कारण ही फिलॉसॉफी जी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते तुमच्या प्रिपरेशन झोनमध्ये. फिलॉसॉफिकल थॉट, फिलॉसॉफिकल आयडिओलॉजीज हा महत्त्वाचा रोल प्ले करतो तुमच्या जर्नीमध्ये, तुमची पर्सनॅलिटी बिल्डअप करताना. सो आपण वी आर सो लकी लाईक दॅट की आपल्या ऑप्शनलमध्ये हे ऑलरेडी आपल्याला अवेलेबल आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते की आमच्या ऑफलाईन बॅचमध्ये इनफॅक्ट आमचे जे दुसरे विद्यार्थी आहे ज्यांनी दुसरे ऑप्शनल सिलेक्ट केले ते पण हे ऑप्शनलचे थिंकरचे जे लेक्चर करण्यासाठी आहेत ते अटेंड करत आहे, कारण खूप इंटरेस्टिंग आहे. सुक्रात, देन तुम्ही जर अरिस्टॉटल वगैरे यांच्या जर थेरीज ऐकसाल तुम्हाला खूप छान वाटेल की आपण खरंच काहीतरी नवीन शिकलो. आणि आपले इंडियन फिलॉसॉफर तर अगेन बीन अवर फेवरेट पार्ट. ओके, ज्याच्यामध्ये आपण गांधीजींचा अभ्यास करतो, डॉक्टर BR आंबेडकरांचा अभ्यास करतो. सो इट क्वाईट इंटरेस्टिंग. ओके, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या थेरीज याच्यामध्ये बघतो. ओके, तर तुम्हाला हा खूप इंटरेस्टिंग ऑप्शनल वाटेल. त्यानंतरचा नेक्स्ट पोर्शन आपला इंटरनॅशनल रिलेशनचा येतो. तुमच्यासोबत मी सिलेबस करेल तेव्हा तर डेप्थमध्ये सांगेल इंटरनॅशनल रिलेशनमध्ये भारत हे का करत आहे. ओके, भारताची फॉरेन स्ट्रॅटर्जी काय आहे. खूप छान तुम्हाला आता सध्याचे आपले जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे, ओके, S जयशंकर यांच्या काय पॉलिसीज आहेत, यांचा काय माइंडसेट आहे. ओके, अशा वेगवेगळ्या गोष्टीज आपल्याला पाहायला मिळते. सध्या इंडियाचं इम्पॉर्टन्स जगात किती वाढत आहे, तर वेगवेगळ्या गोष्टीज तुम्हाला इथे काय करायला मिळते, स्टडी करायला मिळतील. म्हणजे डेफिनेटली तुम्ही या ऑप्शनल वाईज तुमचं जे नॉलेज आहे ते तर एनहान्स करसाल, सोबत स्कोअर पण घेसाल आणि तुमची जी पोस्ट काढायचं जे तुमचं स्वप्न आहे ते पण तुम्ही फुलफिल करू शकता. माझा जो अनुभव आहे रिलेटेड टू UPSC, आय ऑलरेडी राईट UPSC मेन्स रिगार्डिंग दॅट सेम ऑप्शनल विथ दॅट सेम ऑप्शनल. सो माझी याच्यावर चांगली ग्रीप आहे. सो मी तुम्हाला स्पेसिफिकली मी आणि अक्षय सर हा जो ऑप्शनल आहे तो तुमच्यासोबत काय करणार आहोत, घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही आपल्या ऑप्शनल रिलेटेड आता जे फीचर्स आहेत ते सांगणार आहे की आपल्या कोर्सचं गाईडलाईन्स कशा राहतील. ओके, गाईडलाईन्समध्ये कोर्सबद्दल मी थोडंसं एक आयडिया देते की हा ऑफलाईनचा शेड्यूल आहे. ऑफलाईनला आपण कशा प्रकारे घेतो सेम त्या प्रकारे तुम्हाला ऑनलाईनला दिसेल. आपण ऑलरेडी काय केलेलं आहे की पेपर 1 आणि पेपर 2च्या मॉड्यूल्समध्ये तुम्हाला ऑलरेडी अलोकेशन्स केले की हा टॉपिक या दिवशी इतक्या दिवसात तुमचा कंप्लीट होऊन जाईल. तर त्या अकॉर्डिंग तुमच्यासोबत हे जे डिस्कशन्स आहे ते कॅरी फॉरवर्ड केल्या जाईल. म्हणजे सुरुवातीला आपण पाश्चात्य आधुनिक राजकीय विचार बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण भारतीय राजकीय विचार बघणार आहोत. सो या वाईज आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तुमच्यासाठी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की हा सिलेबस सध्या तुमच्या मराठीच्या व्हर्जनमध्ये अवेलेबल नाही आहे MPSCच्या साईटवर. सो हा ऑप्शनलचा सिलेबस कम्प्लिटली आपण कन्वर्ट केलेला आहे तुमच्यासाठी. आणि जो आता मी तुमच्यासोबत म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आय थिंक सर तुमच्यासोबत डिस्कस करणारे सिलेबस, त्याच्यामध्ये आपण मराठीत जो एक्झॅक्ट सिलेबस आपण मराठीत कन्वर्ट केलेला आहे, जो आपल्याला आयोगाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, त्याला आपण कन्वर्ट करून तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. आणि सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. सोबत PPTs पण तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल दिसतील. सोबत कोर्सचं फीचर्स जर सांगायचे झाले तर कोर्समध्ये असं नका समजू की तुम्हाला फक्त रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर येणार आहे. कारण बघा इंटरनॅशनल रिलेशन्स हे थोडंसं करंट अफेअर रिलेटेड जातं. ओके, तर
याच्यासाठी तुम्हाला एक प्रत्येक वीकला एक लाईव्ह सेशन पण तुमच्यासोबत काय केल्या जाणार आहे, कंडक्ट केल्या जाणार आहे. मी आणि अक्षय सर हे आमचे फॅकल्टीज आहेत, आम्ही दोघं जण मिळून तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो काय करणार आहोत, घेणार आहोत. ओके, याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की लाईव्ह लेक्चर्स जे आहे तो तुमचे वीकेंड्सला कंडक्ट केले जातील. सो अशा प्रकारे एक ओव्हरऑल हे असणार आहे. कोर्स 2 ऑक्टोबरपासून लॉन्च होणार आहे आणि त्याचे जे अपडेट्स आहे ते तुम्ही आपल्या कुठं आपलं जे ॲप आहे, कोणतं विदर्भ आयस अकॅडमीचं जे ॲप आहे त्याच्यावर चेक करू शकता. अँड दिस इज ओव्हरऑल मॅपिंग रिलेटेड टू द PSIR ऑप्शनल. तुमचे काही अजून डाऊट्स कन्सर्न असतील तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. याच्यामध्ये मी मोस्टली फोकस एरिया केला की PSIR ऑप्शनल घेण्यासाठी ॲडव्हान्टेज काय काय राहू शकतात. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असंच अजून म्हणजे याला एक खोलवर अजून तुम्हाला एक काय म्हणू शकतो की आपण क्वेश्चन ॲनालिसिस सोबत सिलॅबस हे सगळं काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ओके, अजून तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा जो सांगायचा राहिला आहे की आपण ज्या नोट्स वगैरे बनवत आहोत मराठी मीडियममध्ये तर आणि MPSCच्या स्टुडंटसाठी, तर त्याला मागे आपण म्हणजे प्रत्येक आता एखादा टॉपिक मी आज घेतला आहे, सुकरात घेतला आहे किंवा प्लॅटो घेतला आहे, तर ह्या थिंकर्स नंतर लगेच UPSCच्या पेपरमध्ये आलेले ऑप्शनलचे जे क्वेश्चन आहे, ऑप्शनलचे जे प्रश्न आहेत, ऑप्शनल त्या टॉपिक रिलेटेड जे ऑप्शनल प्रश्न आलेले ते लगेच तुम्हाला कन्वर्ट पण त्याच याच्यावर तुम्हाला करून दिलेले दिसतील. सो जेणेकरून तुम्ही जेव्हा अभ्यास करसाल तेव्हा तुम्हालाही एक आयडिया राहील की आपल्याला प्रश्न काय विचारले होते याच्यावर. आता मी तुम्हाला ऑलरेडी पुन्हा एकच गोष्ट सांगते की आपल्याकडे अवेलेबल सोर्सेस जे आहेत ते खूप जास्त कमी आहेत MPSC रिलेटेड. MPSCचे सोर्सेस नाही. सो आपला जो अँगल असणार आहे डिस्कशनसाठी यूज करण्याचा तो काय असेल तुमचा, yes, it's nothing but the UPSC's previous year question paper. So this is exact mind map related to the PSIR optional and other things we will be discussing next lecture related to the syllabus. आणि तुमच्या काही कन्सर्न्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. तुमच्या खूप जणांच्या इन्क्वायरीज होत्या PSIR ऑप्शनल बद्दल. आय नो दॅट की दिस इज वन ऑफ द ट्रेंडिंग अँड वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ऑप्शनल जो असतो त्यामधला एक आहे. सो तुमच्या खूप जणांची इच्छा असेल हा ऑप्शनल घेण्याची. तुमचे काही कन्सर्न्स वगैरे असतील तुम्ही कमेंट सेशन्समध्ये पण टाकू शकता आणि अकॅडमीत कॉल पण करून तुम्ही विचारू शकता. डिटेल्स तुम्हाला माहिती आहे की डिटेल्स आपल्या बॅनरवर तुम्हाला मिळून जातील. ओके, तुमचे काही कन्सर्न्स वगैरे जेही असतील त्याच्यासाठी तुम्ही अकॅडमीत कॉल पण करू शकता. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मिळूया. तुमच्या नवीन अजून काही ज्या सिलॅबस वगैरेच्या ज्या क्युरीज आहेत त्यांना पण आपण काय करू, ॲड्रेस करू इन नेक्स्ट व्हिडिओज. थँक्यू गाईज.